नमस्कार शेतकरी मित्रासाठी एक खुशखबर आलेली आहे। तुम्ही पाहत असाल सोशल मीडियावर इतरत्र व्हॉट्सॲपवर त्याच्यावर मेसेज फिरत आहेत की तार कुंपणासाठी 90% अनुदान, ऐका नाही, ताडपत्रीसाठी 90% अनुदान, असे मेसेज तुम्ही काय केलेले आहेत, पाहिलेले आहेत, वाचलेले आहेत। आणि शेतकऱ्याच्या मनामध्ये असं वाटलं आहे की वा चला तार कुंपणासाठी 90% अनुदान आहे, तर मग आपण तार कुंपण करूया, ऐका नाही, असं काय झालेलं आहे, विचारणा होत आहे। पण आहे 90% अनुदान तार कुंपणासाठी आहे, पण ते 90% अनुदान कोणत्या शेतकऱ्यासाठी आहे, त्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत, हा एक काय झालेला आहे, भ्रम शेतकऱ्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। तर त्यासाठी आपण एक अपडेट घेऊन आलो आहोत की ते 90% अनुदान जे आहे, ज्या शेतकऱ्याला काय करायचं आहे, पाहिजे आहे, प्राप्त करायचं आहे, असे शेतकरी कोण पात्र आहेत, तर ते ज्यांची जमीन वन विभागाच्या जमिनीलगत आहे, अशा शेतकऱ्यांनाच ते काय होणार आहेत, 90% अनुदानावर तार कुंपण जे आहे ते मिळणार आहे। कारण सर्वच शेतकरी त्याच्यामध्ये पात्र नाही, तर सर्वच शेतकऱ्यांना ते मिळणार नाही। कारण ज्यांचे वन विभागाची जमीन आहे आणि ह्या जमिनीलगत स्वतःची शेतकऱ्याची शेती आहे, अशा शेतकऱ्यांना काय होणार आहे, ते 90% अनुदानावर तार कुंपण मिळणार आहे। त्यानंतर ताडपत्रीचं ही एक योजना आहे, ती 90% अनुदानावर आहे। ती कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये, मग अर्ज कसा करायचा, महा-डी-बी-टीवर करायचा का, तर तिथं तर ते ऑप्शन नाही, आहे का नाही। तार कुंपणचं पण तसं काही ऑप्शन नाही। आणि तर ताडपत्रीचं जे आहे, ते ताडपत्रीची जी योजना आहे ते जिल्हा परिषद मार्फत काय केली जाते, राबवली जाते। आणि आता बऱ्याच पाहिलं असेल तुम्ही, पुण्याचे असेल, इकडं पालघरचे असेल, अशा अकोला असेल, अशा जिल्हा परिषद मार्फत काय केले जातात, शेतकऱ्याचे अर्ज मागवले जातात। मग ते ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो आणि अर्ज केल्यानंतर मग जिल्हा परिषद मार्फतच काय केली जाते, ताडपत्रीची योजना राबवली जाते आणि ती शेतकऱ्याला काय केली जाते, 90% अनुदानावर दिली जाते। पण ते आपल्या इकडं नाही, तर ते तिकडं विदर्भा साईडला काय आहे, बुलढाणा वगैरे असे जिल्ह्यामध्ये काय केली जाते, ती योजना आहे। कधी कधी आपल्या इकडे सुद्धा, आपल्या भागात सुद्धा सुटू शकते ते पण जिल्हा परिषदेमार्फत, कारण सध्या तरी नाही, पण जवळ आता इथून पुढं काय होणार आहे, सर्व जिल्हा परिषद जिल्ह्यामधल्या का नाही त्यामार्फत काय करणार आहेत, ह्या योजना राबवणार आहेत आणि शेतकऱ्याला काय करणार आहेत, 90% अनुदानावर ताडपत्री देणार आहेत। कुंपणाचं मात्र खरं आहे, शेतकरी पण पात्र आहेत, पण ज्यांची जमीन वन विभागाच्या लगत आहे, वन विभागाच्या जमिनीच्या शेजारी आहे, अशांनाच काय होणार आहे, ते कुंपण मिळणार आहे। तार कुंपणाची जी योजना आहे ती त्यांच्या लगत जमीन असणाऱ्या शेतकरीच फक्त त्याला पात्र आहेत, आपण त्याला पात्र राहू शकत नाहीत, सरसकट शेतकऱ्याला ते मिळत नाही। आणि जी ताडपत्रीचं आहे ते जिल्हा परिषदेमार्फत राहतं, महा-डी-बी-टी पोर्टलवर राहत नाही। पण आपल्या सोशल मीडियावर, व्हॉट्सॲपवर आपण मेसेज पाहतो की महा-डी-बी-टी पोर्टलवर ताडपत्रीचं 90% अनुदान आलेलं आहे, त्यानंतर तार कुंपण जे आहे त्याचंसुद्धा 90% आहे। पण तसं काही नाही, ते सर्वच शेतकऱ्याला मिळणार नाही, त्या सर्वच शेतकरी पात्र नाहीत। तार कुंपणासाठी शासनाची जी जमीन असते वन विभागाची, त्याच्या लगत शेतकऱ्याची जमीन असेल ते शेतकरी पात्र। त्यानंतर ताडपत्रीचे जे आहे ते महा-डी-बी-टी पोर्टलवर नाही ते योजना, तर ती योजना आहे ती जिल्हा परिषद काय करत असते, राबवत असते। म्हणजे जिल्हा परिषदेमार्फत ते काय केले जातात, त्याचे फॉर्म वगैरे सुटले जातात, ते फॉर्म भरून घेतले जातात, मग त्याची छाननी केली जाते आणि नंतरच मग काय केली जाते, त्यांना ते योजनेचा लाभ दिला जातो। ही एक काय होते, शेतकऱ्यासाठी एक नवीन अपडेट होती। धन्यवाद।